तर मित्रांनो आणि भगिनींनो, अवधूत रिसर्च यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. आपण पहिला व्हिडिओ जो मी आता बनवला होता तो आपण अवश्य बघितला असेल आणि त्यामध्ये मी सुरुवात केलेली आहे की ज्योतिष्य शास्त्र, कुंडली शास्त्रामध्ये ज्योतिष्य शास्त्राबाबत मी माहिती दिली होती आणि आपण सुरुवात केलेली आहे. सुरुवात म्हणजे अशी की प्रथम 12 ग्रह राशी जे आहेत, 12 राशी कोणत्या आहेत, तर मेष ते मीन राशी कोणत्या कोणत्या राशी आहेत ते आपण त्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेलं आहे. त्याच्यानंतर मेष आणि ते मीन राशीचे कोणत्या ग्रहाची कोणती राशी आहे ते त्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर केलं. आणि तसेच आपण कुंडलीमध्ये जे 12 घरं असतात, तर प्रत्येक घराचा स्वामी कोण कोण आहे ते पण आपण त्या व्हिडिओमध्ये कव्हर केले होते. आणि प्रत्येक राशीचे चिन्ह काय आहे, म्हणजे मेष राशी म्हटलं तर मेष राशीचं चिन्ह मेंढा आहे, जसं वृषभाचं चिन्ह आहे बैल आहे. तर असे 12ही राशीचे कोणते चिन्ह आहेत ते कव्हर केलेले आहे. तर थोडक्यात म्हणजे तुम्हाला जी बेसिक गाईडलाईन असते ज्योतिषी शास्त्राची ते आपण प्रथम व्हिडिओमध्ये कव्हर केलेलं आहे. आणि आता आपण थोडं पुढे सरकूया. ही उजळणी म्हणून मी या विषयाबद्दल थोडं बोललो. आणि अजून एक सांगितलं होतं मी त्यामध्ये तुम्हाला की जसे 12 राशी आहेत तर 12 राशींचे 27 नक्षत्र होतात. तर 3 नक्षत्र हे एका राशीच्या खाली येतात. तर तशा पद्धतीने आपण तिथपर्यंत आपण हे केलेलं आहे. आता मला तुम्हाला अजून एक सांगावंसं वाटतं. ते असे की राशींचे संपूर्ण समयचक्र म्हणजे 12 राशी जे आहेत, अ, अ, त्यांचे समयचक्र कसे आहे. तर चंद्र हा जो आहे, चंद्र पृथ्वी, आपण या 28 27 नक्षत्रांबद्दल बोललो. पण विशिष्ट परिस्थितीत हे 27 नक्षत्र जे आहेत ते 28 सुद्धा होतात. तर जेव्हा नक्षत्रांना 4 किंवा 7 भागात विभाजित करायचे असते तेव्हा नक्षत्रांची संख्या 28 घ्यावी लागते. तर या 28व्या नक्षत्राचे नाव अभिजित आहे. वैदिक काळात या नक्षत्राची गणना केली जात होती. पुराण ग्रंथात असा उल्लेख सापडतो. तर या नक्षत्राचे स्थान उत्तर आषाढा व श्रवण या दोन नक्षत्रांच्या मध्ये अभिजित नक्षत्र असते. हे 28वे नक्षत्र आहे. तर यात उत्तराषाढा नक्षत्राचा अंतिम चतुर्थांश भाग आणि श्रवण नक्षत्राच्या 4 घटी येतात. याप्रमाणे 21वे व 22व्या नक्षत्राच्या मध्ये येऊन 22वे नक्षत्र बनते आणि 22व्या स्थानी असलेले श्रवण नक्षत्र 23व्या स्थानी जाते. तर चंद्र पृथ्वी प्रदक्षिणा करतो आणि पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते. पृथ्वीच्या व्यतिरिक्त मंगळ, बुध, गुरु, शुक्र व शनी हे 5 ग्रह सुद्धा सूर्याभोवती आपापल्या अंडाकार कक्षातून फिरतात. म्हणून यांचे पृथ्वीपासूनचे अंतर कमी जास्त होते. काही वेळा ते वाढते व काही वेळा ते कमी होते. त्याचा प्रभाव पृथ्वी व पृथ्वीवर राहणाऱ्यांवर पडतो. म्हणूनच ज्योतिषशास्त्र या ग्रहांच्या प्रभावाच्या फलिताचे कथन करते. याप्रमाणे वरील ग्रहांच्या बरोबर रवी चंद्राला मिळाले तर ग्रहांची संख्या 7 होते. ज्योतिषशास्त्रात राहू केतूला प्रत्यक्ष अस्तित्व नसल्यामुळे यांना छायाग्रह म्हटले जाते. इंग्रजी भाषेत राहूला साऊथ नोड्स ऑफ द मून व चंद्राला साऊथ नोड्स ऑफ द मून असे म्हणतात. हे समजण्यासाठी आपणास पुन्हा भ्रमकाची मदत घ्यावी लागेल. पृथ्वीच्या सूर्याच्या सभोवती परिभ्रमणाचा मार्ग आणि चंद्राच्या पृथ्वीभोवती भ्रमण करण्याचा मार्ग हे दोन्ही मार्ग वेगवेगळे आहेत. जिथे हे दोन्ही मार्ग एक दुसऱ्याला छेदतात त्या बिंदूला राहू अशी संज्ञा आहे. चंद्र आपल्या मार्गावर विचरण करीत जेव्हा भ्रमकाच्या त्या स्थानी पोहोचतो, जे पार करण्यासाठी तो उत्तरेकडे जातो, तो बिंदू राहू म्हणविले. आणि जेव्हा तो त्या बिंदूवर पोहोचतो जो पार केल्यावर साक्षेपला जाईल त्या बिंदूला केतू म्हणतात. तर राहू केतूला एका सर्पाकारात दाखवले जाते. सर्पाचा शिरोभाग राहू व शेपूट केतू म्हणवितो. इथे एक विशेष गोष्ट लक्षात ठेवा की पृथ्वीचा मार्ग व चंद्राचा मार्ग यांना छेदणारा चौराहा किंवा बिंदू स्थिर नाही. तो विपरीत दिशेस सरकत जातो आणि 18 वर्षात मंडळाकार फिरून आपल्या पूर्वस्थानी येतो. राहू केतू वक्री असण्याचे हेच एकमात्र रहस्य आहे. भारतीय ज्योतिषशास्त्रात आम्ही त्याच ग्रहांचा विचार करतो की ज्यांचा प्रभाव पृथ्वी आणि त्यावर राहणाऱ्यांवर पडतो, कारण ते पृथ्वीच्या जवळ आहेत. याच आधारावर प्रत्येक ग्रहाची गती ठरलेली आहे.
तर ती आपण गती बघू. राहू केतूंबद्दल सांगायचे झाले तर राहू केतूंचा एक कुंडलीमध्ये कालसर्प योग म्हणतात त्याला. राहू आणि केतूच्या मध्ये, राहू पासून केतू हा 7व्या स्थानावर असतो. जर सगळे ग्रह राहू आणि केतूच्या मध्ये एकाच डायरेक्शनला आले तर त्याला अ, कालसर्पयोग म्हणतात. आणि जो कालसर्पयोग असतो त्याचे पण अ, 12 प्रकार होतात. तर ते आपण पुढील कोणत्या पुढे बरेच पुढे आपण शिकू, ते त्याला बराच वेळ लागेल. पण तुम्हाला राहू केतूला का महत्त्व दिलेले आहे ज्योतिष्य शास्त्रामध्ये, तर त्याच्याबद्दल सांगायचे झाले तर कालसर्प योग हा एक अतिशय म्हणजे करिअर ग्रोथ म्हणा, कोणत्या ग्रोथमध्ये तो त्रासदायक ठरतो. तर म्हणून तो कोणत्या प्रकारचा कालसर्पयोग आहे ते बघितल्यानंतरच आपल्याला ठरवता येईल की कोणत्या प्रकारचा कालसर्पयोग आहे आणि त्यापासून आपल्याला कोणत्या प्रकारचा त्रास होऊ शकतो. तर हा शक्यतो बऱ्याच कुंडल्यांमध्ये कालसर्पयोग, पूर्णतः कालसर्पयोग, काही ठिकाणी एखादा ग्रह राहू-केतूच्या विरुद्ध दिशेला सुटलेला असतो, तर तो अंशात्मक कालसर्पयोग म्हणतात. पण त्याचा इफेक्ट सुद्धा निगेटिव्हच होणार. तर आता आपण पुढे जाऊया आणि 12 राशींचे संपूर्ण समयचक्र बघूया. तर रवी हा जो ग्रह आहे, संपूर्ण राशीचक्र 1 वर्ष आहे त्याचं आणि एका राशीत तो 30 दिवस राहतो. हं. चंद्र हा ग्रह संपूर्ण राशीचक्र त्याचं 27 दिवसाचं आहे आणि एका राशीत तो 54 तास अथवा 2 दिवस राहतो. त्याच्यानंतर मंगळ हा जो आहे याचं संपूर्ण राशीचक्र 18 महिने आहे आणि एका राशीत तो 45 दिवस राहतो. बुध हा याचं राशीचक्र 1 वर्षाचा आहे आणि तो प्रत्येक राशीमध्ये 1 महिना म्हणजे 30 डेज, 30 दिवस राहतो. तर गुरु हा 12 वर्षाचा त्याचं संपूर्ण राशीचक्र आहे आणि तो प्रत्येक राशीमध्ये 1 वर्ष राहतो. साधारणपणे 12 महिने राहतो. तसेच शुक्राचे बघितले तर संपूर्ण राशीचक्र हे 1 वर्षाचे आहे आणि दर 27 दिवसाला तो राशी बदल करतो. शनीचं 30 वर्षाचा आहे. शनीचं 30 वर्ष असल्यामुळे 30 महिने म्हणजे जवळपास 2.5 वर्ष शनी देव एकाच राशीत राहतात. राहूचं 18 वर्षाचं आहे आणि दर 18 महिन्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत त्यांचं बदल होतो. केतूचं पण 18 वर्ष आहे आणि 18 वर्षाप्रमाणे पाहिलं तर 18 महिने म्हणजे दर 18 महिन्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत केतू बदल होतो. तर थोडक्यात सांगायचे झाले तर आपल्याला म्हणून शनिदेव जो आहे, शनीच ग्रह जो आहे, तो दर 2.5 वर्षाला एक राशीतून दुसऱ्या राशीत जातो. म्हणूनच शनीची 7.5 जी म्हणतो. शनी जेव्हा चंद्र राशीप्रमाणे, जी राशी आपण ज्या राशी म्हणतो तर ती चंद्र राशीप्रमाणे राशी होते. ज्याच्या कुंडलीमध्ये चंद्र ज्या राशीत बसलेला असतो, त्या राशीला आपण राशी संबोधितो. तर चंद्र जेव्हा आपण 7.5चं बोलतो, तर 7.5 ही जेव्हा चंद्र शनी हा 12वा असतो राशीला, तेव्हा 7.5 त्या व्यक्तीला सुरू होते आणि जसं दर राशीला अडीच वर्ष शनी राहतो, तर अशा 3 राशीमध्ये 12वा, पहिला आणि दुसरा. तर असे असे जे आता सध्या राशीमध्ये कुणाकुणाला 7.5 सुरू आहे, तर कुंभ राशीला जसं शेवटचा पर्व सुरू आहे. मीनेला हा मधला पर्व सुरू आहे आणि मेषेला हा 12वा सुरू झालेला आहे. तसं कुंभ, मीन, मेष असं 3 राशींना सध्या 7.5 सुरू आहे. मेषेला पहिले 2.5 वर्ष चालू आहे, तर मीनेला मधले 2.5 वर्ष चालू आहे आणि कुंभेला शेवटचे 2.5 वर्ष चालू आहे. तर अशा पद्धतीने शनी जो आहे जास्ती वेळ एका राशीत राहतो, त्याच्यामुळे त्याला आपण 7.5 म्हणतो. त्या 7.5चा जास्ती त्रास का होतो? कारण शनी एकाच राशीमध्ये जवळपास 2.5 वर्ष, जर ते 2.5 वर्ष तुमचे चांगले नसतील, तुमच्या कुंडलीमध्ये जर शनी इफेक्टिव्ह नसेल, शनी जर निगेटिव्ह इफेक्ट असेल तुमच्या कुंडलीमध्ये, तर ते 2.5 वर्ष तुम्हाला खूप त्रासदायक जातात आणि म्हणूनच शनीच्या 7.5ला खूप महत्त्व दिलं जातं. आणि तसंच गुरु जो आहे वर्षाला राशी टू राशी बदल करत असतो, म्हणून एक वर्ष गुरु राहतो. तर गुरु जर चांगला असेल तर खूप भरभराट होताना दिसते व्यक्तीला. तर ते पर्टिक्युलर वर्ष त्याचं खूप चांगलं जातं. तर म्हणून शनी एक, गुरु दुसरे, असे जे जास्ती वेळ राहणारे राहू केतू 18-18 वर्ष जे आहे, तर असे जे जास्ती वर्ष राहणारे ग्रह आहेत, त्यांना विशेष महत्त्व दिलं जातं. तर मला वाटतं मी एवढ्यावरच हा व्हिडिओ थांबावा. कारण बऱ्याच गोष्टी जर एकाच व्हिडिओमध्ये जर कव्हर केल्या,
तर खूप जास्ती होईल. मला इथेच थांबावं लागेल. तर इथपर्यंत येऊन मी ज्योतिषशास्त्राबद्दल जी बेसिक माहिती आहे ती मी इथपर्यंत करून व्हिडिओ इथे थांबवितो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझे व्हिडिओ तुम्ही सिक्वेन्समध्ये पाहत राहा, जेणेकरून तुम्हाला ज्योतिषशास्त्राबद्दल हळूहळू का होईना शिकता येईल. धन्यवाद. थँक यू.